नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विसरू नको तू मला यातील गोड जोडी आपल्या सोबत आहे, तर चला आज त्यांच्यासोबत गप्पा मारूया. सगळ्यात पहिले कसे आहात दोघांनी, कसं चाललंय शूटिंग, प्रमोशन्स वगैरे? खूप मजेत आहोत आणि जोरदार चालू आहे प्रमोशन्स आणि मजा येते. मजा येते. तीच गंमत आहे की आता आज शो लॉन्च झालाय आणि त्याच्याबद्दलची उत्सुकता, सगळे प्रमोशन, त्याच्यामध्ये नर्वस पण आहोत पण मजा येते. बरं, तुमच्या पात्रांबद्दल काय सांगाल? एक वेगळं पात्र घेऊन येते, तू डॉक्टर आहेस आणि तू पण एक कलाकारच दाखवलेस त्याच्यात दशावतारातलं. त्याबद्दल काय सांगशील? काय वेगळं बघायला मिळणार आहे आम्हाला? मी अर्थात डॉक्टर आहे हेच वेगळे पण आहे म्हणेन मी, कारण मी पहिल्यांदा इंजेक्शन कसं द्यायचं, पल्सेस कशा काउंट करायचा, हे सगळं शिकते हळूहळू. मला त्यात मजा येते, इंटरेस्टिंग वाटते की आपण काहीतरी अशा टर्म्स शिकतोय. आणि ही एक लव्ह स्टोरी आहे, सो त्यात एक वेगळी मजा आहे. आणि यंग लव्ह स्टोरी आहे, आत्ताच्या यंग जनरेशनला आवडेल अशी लव्ह स्टोरी आहे. आणि ओरिजिनल गोष्ट आहे. प्रत्येक सीन हा रायटर्सनी स्वतःच्या कल्पनाशक्तीने लिहिला आहे, इमॅजिनेशनने लिहिला आहे. सो त्यामुळे त्यातली ओरिजिनॅलिटी आम्हाला मजा आणून देते. एक येस, इट्स अ फन. तू काय सांगशील? मी सूर्या तांडेल कॅरेक्टर करतोय. सूर्या तांडेल हा नाखवा आहे, त्याच्या बोटी पण आहेत, तो दशावतारी नट पण आहे. त्याला बेसिकली खूप गोष्टींची आवड आहे. गावातला एक खुशमस्करा असा मुलगा आहे तो. आणि त्याच्याबद्दल तुम्ही जसं जाणून घ्याल, म्हणजे जसं तुम्हाला कळेल तसं तुम्हाला नक्की आवडेल. आणि तो साकारताना सुद्धा मला खूप मजा येते. बरं, बरेच दिवस कोकणात शूटिंग चालू होती, तर तेव्हा काय काय माझे किस्से घडले किंवा काय मजा केलात तुम्ही, त्याबद्दल काय सांगाल? किस्से म्हणजे आम्ही अक्षरशः, अगं एकतर ऊन होतं तेव्हा प्रचंड, मे महिन्याचं रणरणत ऊन, आणि त्यात आम्ही प्रेमाचे सीन्स करतोय. आम्हाला स्वतःला सुद्धा इतका घाम येत होता, केस वाकडे तिकडे उडताय, तो मेकअप टिकत नाहीये, यात आम्ही एकमेकांकडे प्रेमाने बघायचे. हाच टास्कच आमच्या आयुष्यभर लक्षात राहील की आपण अक्षरशः आमचा कलर टोन बदलला, इतकं ऊन होतं. तर पण आमची टीम, आमचं प्रोडक्शन आम्हाला खूप छान ह्या सगळ्यात हेल्प करत होतं. आम्हाला जे लागेल ते आणून देत होते, आमची काळजी घेत होते, त्यामुळे आम्ही करू शकलो. नाहीतर या उन्हाने अक्षरशः म्हणजे सीन करणं कठीण झालं होतं. मजा म्हणशील तर आपलं कोकण आहेच असं की तिथे गेल्यानंतर ते निसर्ग सौंदर्य पाहूनच आपण अर्धे रिलॅक्स होतो. इतकं सुंदर वाटतं सगळं. बाकी आम्ही पहाटे उठायचो, 5 वाजता वगैरे आमचे शूटिंग लागायचं, आणि मग डे लाईट जाईपर्यंत आम्ही कामच करत होतो. बाकी मजा तर म्हणजे जरा कमीच झाली. सो बाकी मजा केली आम्ही अशी शूटिंग दरम्यान. बरं, त्यात मी बघितलं की कोकणी ऍक्सेंट दाखवली आहे किंवा मालवणी ऍक्सेंट दाखवली आहे. सो ती तुम्हाला कोणी मदत केली किंवा ती टॅकल करायला किती इझी होती किंवा हार्ड, कोणी अशी मदत केली? काय तयारी केलं त्यासाठी? तूच सांगू शकतो शल्व, कारण मला काही कोकणी खरं तर गंमत अशी आहे की कोकणामध्ये प्रत्येक काही किलोमीटरवरती भाषा बदलते. बरं. कोकणी भाषा, मालवणी भाषा, त्यातले हेल आणि चढ उतार हे सगळे बदलतात. सो आम्ही कोकणी किंवा कोकणातलं एक गाव आहे, त्या गावामधली कॅरेक्टर्स आहेत. या दृष्टिकोनातनं त्या भाषेचा थोडासा काय म्हणतात त्याला आपण, लहेजा घेऊन एक त्या प्रकारची भाषा बोलतोय. आम्ही अस्सल मालवणी बोलत नाही किंवा अस्सल कोकणी बोलत नाही. सो तो जो लहेजा आहे, तो जो चढ उतार आहे, तो समजून घ्यायला जरा वेळ लागला. 1-2 महिने त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनीच काम केलं. तन्वी तिकडचीच असल्यामुळे तिच्या टोन मध्ये कधी कधी तो हेल येतो, चढ उतार येतो. सो तिच्याकडनंही खूप काही शिकायला मिळालं. सो या सगळ्या गोष्टींनी ती भाषा आम्ही हळूहळू शिकलो. अरे बरं, छान वाटलं गप्पा मारू. असं आपण भेटत राहू. फक्त जाता जाता प्रेक्षकांना आमच्या काय सांगाल? विसरू नको तुम्हाला आमची मालिका आज एअर झाली आहे स्टार प्रवाहावरती. तुम्हाला सर्वांना संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. नक्की बघा आणि आम्हाला नक्की कळवा कसं वाटलं. थँक्यू सो मच.